एक जनरली सगळ्याच बायकांमध्ये असतं की आपलं मूल सोडून मग कामावर परतणं हे तसं खूप डिफिकल्ट असतं. आणि दुसऱ्या बाजूला बऱ्याचदा कामकाजी महिलांच्या संदर्भात बोलताना अनेकदा असं सर्वच बोललं जातं की ज्या काम करणाऱ्या महिला आहेत त्यांच्या घराकडे दुर्लक्ष असतं किंवा मुलांकडे दुर्लक्ष असतं. तुमच्या बाबतीत हे तुम्ही हँडल कसं केलं आणि अशा पद्धतीचे काही कमेंट्स तुम्हाला आले का? नाही आले ऍक्च्युली. या बाबतीत मी माझ्या मुलाचे खूप सारे आभार माझ्या मुलाचे मानेन की मी म्हणेन माझ्या आयुष्यातली एकमेव अशी ती व्यक्ती आहे की जिनं सगळ्यात जास्त मला समजून घेतलेलं आहे. याचं क्रेडिट मी त्याला देईन, कारण लहानपणापासून मी पाहिलं त्यानं आय डोंट नो कसं ऍक्सेप्ट केलंय ते पहिल्यापासूनच. तो कधी मी बाहेर पडले तर रडला नाही, मला मध्ये अडवाला नाही. तो फक्त एक प्रश्न विचारायचा की मम्मा केव्हा परत येशील, एवढा एक प्रश्न त्याचा असायचा. आणि आजही मी वेळेत नाही पोहोचले, संध्याकाळी उशीर झाला तर त्याचा एक कॉल असतो की तू कधी येणार आहेस असं. त्याच्यातच मी समजून घेते काय त्याला हवंय ते. पण त्यानं रडून कधी माझ्या वाटेमध्ये अडवा आला नाही. आणि तो लहान होता तरी पण दॅट टाइम पण मी एक्झिक्युटिव्हला होते, पण मी त्याला बरोबर घेऊन जायचे. माझ्या गाडीत असायचा तो. मग लॉ अँड ऑर्डर असो किंवा मीटिंग असो, त्याला कुठंतरी जवळपास ठेवायचे आणि ती सिच्युएशन मी हँडल करायचे. मी त्याला माझ्यापासून कधीच दूर नाही केला की कामामुळं किंवा काय. कधी हॉस्टेलला ठेवायचा प्रश्न आला नाही किंवा एक्झिक्युटिव्हला मला दिवस बाहेर जावं लागलं म्हणून त्याला घरी टाकून गेले, असं कधीच नाही झालं. ऑलवेज मी त्याला माझ्याबरोबर ठेवला. म्हणून मी म्हटलं की आपली आवड आणि आपली पॅशन असेल तर आपण सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करू शकतो. त्यामुळं मला माझ्या मुलाला टाकून जायची वेळ मीच येऊ दिली नाही, कारण त्याच्यावरचं माझं प्रेम तेवढं होतं.